पण एवढ्या लहान वयातच त्यांना शाळेचा कंटाळा का आला? लहानपणापासूनच मातीत खेळायची आवड त्याला. तो शाळेत कधी रमलाच नाही बघ. मग आबा आणि सासूबाई सुद्धा काही म्हणायचे नाही? त्या दोघांनी लय वाटायचं आपली पोरं शिकावीत म्हणून. पण त्या वेळेला आपल्या गावात शाळा नव्हती. शिकायचं झालं तर कोल्हापूरला जायला लागायचं. मग साहेबांनी काय बाय करून सरकारी मंजुरी आणली आणि शाळेसाठी आपली स्वतःची जागा दिली बघ. अच्छा, म्हणजे आता जी शाळा आहे ती जमीन आपलीच आहे. तरीच महाजन सर एवढा मान देतात आपल्याला. असो, पुढे? तर साहेबांनी लय वाटायचं आपल्या रानानं शिकावं म्हणून. हे आपल्या शेतात नाहीतर तालमीत. शाळेचा एवढा कंटाळा मी पहिल्यांदाच ऐकते. त्यात रानाची काय बी चूक नाही. त्यावेळची शाळाच होती तसली. तसली म्हणजे? अगं रानाच्या डोळ्यापुढे अक्षर नाचायचे आणि हे त्यानं शाळेत सांगितलं की समधी त्याला हसायचे. आपण खरं बोलून बी समधी का हसतात हे त्याला कळायचं नाही. काय दंगा चाललाय? हा, काय दंगा चाललाय? उठ उठ, उभा राहा, उभा राहा. अरे सगळी मुलं लिहायला वाचायला शिकले, तुला साधं नावही लिहिता येत नाहीये. किती वर्ष गायकवाडांच्याकडे बघून तुला वरच्या वर्गात घालायचं. अरे राणा, निदान स्वतःचं नाव तरी नीट लिहायला शिक. बाकी नांगर आयुष्यभरच ओढायचं आहे. मला नीट समजत नाही अक्षर. ज्योतिबाचे शासन काटे नसतात तसं आकडं नसतात. बंद आवाज. ये ये, पाटी पेन्सिल घेऊन ये समोर. ये इकडं. लिह नाव, लिह तुझं. लिह नाव, लिह नाव, लिह तुझं. नको गुरुजी. लिह नाव, लिह तुझं. हा पाटीवर लिहिता येत नाही. कोरी पाटी ती कोरीच पाटी. लिहा, लिहा मग फळ्यावर तुमचं नाव लिहा. घ्या घ्या, लिहा लिहा. राणा, पानातला ना. ना रा. नारा. अरे तुझे वडील राजकारणात आहेत म्हणून कसला नारा देतोयस का काय? राणा, अरे तुझ्या एवढं ढ पोरग मी आयुष्यात बघितलं नाही. काही होणार नाही तुझं आयुष्यात. ढ ढ म्हणजे ढ. बैलासारखा नुसता नांगर ओढणार तू आयुष्यभर. धर ही डोक्यावर. धर धर, उभा राहा असा. सगळ्या पोरांना दिसलं पाहिजे. अरे हा बैल नाही, बैल नाही, हा तर शेतात नांगरणारा ढ बैल आहे. राणा ढ, तुला काही जमणार नाहीये राणा. तू ढ आहेस, ढ.
एवढा त्रास झाला होता शाळेत? मी कितीदा शाळेबद्दल बोलले, पण एका शब्दानेही ते मला काही बोलले नाही. एवढं दुःख असूनही कधीच का नाही सांगितलं मला? लहानपणापासूनच तसा आहे तो. मनातलं दुःख मनातच दाबून ठेवायची सवय आहे त्याला. कधी कुणापुढं घडाघडा बोलून मोकळा नाही व्हायचा. पण त्या शिक्षकांना कळायला हवं होतं ना की छडीच्या जोरावर विद्यार्थी नाही घडत. आता तू घडव माझ्या रानाला. मग शाळेतून पळून कुठे जायचंय? शाळेत काय बोंबाबोंब झाली तर ह्यो थेट धूम ठोकायचा तो शेतात. आणि मनासारखं काय घडलं नाही तर ह्याचं ठिकाणी एकच, बरकत. हडक्या, तुला किती वेळा सांगितलं पाखरा माझा नको म्हणून. परत पाखऱ्या मारला तर मुंडीच बेगो बघ तुझी. पाखराची काळजी तुला, पण दोस्ताच्या मुंडीचं काय? बेचकीने पाखरं मारणार याला सोडत नाही मी. मग दोस्त नाही तर भाऊ. बर बर, चुकलं बारकी मालक, चुकलं, माफ करा. तर डबल मुंडी बेगो होईल. तुला 1000दा सांगितलं मला मालक बोलायचं नाही. राणा माझा राणा. राणा, हा आता कसं? तू शाळेत पळून आलास, तुझ्या खाण्याचं काय? जेवलास की नाहीस? खाण्याचं राव का काढलंस? भूक लागली की नाही मला? मेरा खाना शिल्लक आहे, तू खाय घ्या. खाणार की, पण तुला? मी चहा पिलो, माझं पड भरलं. ए चहा पिऊ नकोस, सारे बॉडी जळती. ए, तू खाणारच का नाहीस तेवढं सांग. ठीक आहे बाबा, आपण दोघं मिळून जाऊया, चल. घ्या म्हणते ना, घ्या. एकदा सांगितलं ना नाही म्हणून. नाही म्हणजे नाही. राणा, अरे काय झालं? लई मोठी चूक झाली माझ्याकडनं. चूक? आणि तुझ्याकडनं? तोड बघ आरशात जाऊन. अरे खरंच सांगतोय मी, आज लई मोठा घोळ घालून आलोय घरी. गोळ? कसला रे गोळ? तुला तर समजा माहीतच आहे की पाट्यानं पेन्सिल बघितलं की माझं काय होतं ते. आणि आज सकाळी अंजलीबाई मागच लागल्या शिका म्हणून. पाटी पेन्सिल बी हातात ठेवली. मग? अरे मग काय काय सुधारणच झालं मला. कसं काय कुणाच ठाऊक. मी अंजलीबाईंवर लई चिडलो. पाटी पेन्सिल दिली फेकून आलो इकडं. अरे राणा, तू काय पागल झालायस काय? वहिनीवर आवाज वाढवलास वय रे? वहिनी म्हणजे काय लहानपणी शाळेच्या मास्तर आहेत वय? असा चिडून पडून याला? चूक झाली माझ्याकडनं. चूक झाली. मला त्यांच्याबरोबर असं वागायला नाही पाहिजे होतं. लई वाईट वाटत असेल ना हो त्यासनी. मग? हे अरे सांग की काय करू? तर त्यासनी कसं समजावं मी असं का वागलो ते? मी जे काही ऐकते त्यावर माझा विश्वासच नाही बसत आहे गोदाक्का. त्यावेळी कुणीतरी यांना समजून घ्यायला हवं होतं. लहान वयात मन खूप कोवळं असतं. साध्या साध्या गोष्टींचा खूप वेगळा परिणाम होत असतो मनावर. मालकीनबाई आजारी, साहेब दौऱ्यावर, आणि मी अशी 17 कामं. मालकीनबाई आजारी होत्या तरी बी त्यांचं बराबर लक्ष होतं. तर त्यांची तब्येतच साथ देत नव्हती ग. सासूबाई खूप आजारी होत्या का? तब्येत सुधारायचं नावच घेत नव्हती. दिस जसं जसं जातील पुढं तसं तसं त्या लईच खंगत चालल्या होत्या. त्यात राणा साधा भोळा म्हणून त्याच्या काळजीनं लई झुरत होत्या त्या.
चांगली माणसं दुसऱ्याच्या काळजीने असंच झुरतात. खरं आहे तुझं. तुला सांगते, मालकीनबाई स्वभावानं एक नंबर होत्या बघ. सगळ्यांसंग लय मिळून मिसळून असायच्या. त्या असताना वाड्यावर माणसाची रीग असायची. सगळ्यांसंग लय जीव लावायच्या त्या असत्या तर त्यासनी लय चांगलं वाटलं असतं. त्यांच्यासारखा स्वभाव कुणाचा बी नाही. पर तू आहेस. तुला बघितलं की मला त्यांची सारखी आठवण येते बघ. मग असं अचानक काय झालं? काय माहित, पण देवाला चांगली माणसं लई जवळची वाटतात म्हणून झालं असं. असा आजार मागं लागला तो बरं व्हायची चिन्हच दिसणार. आणि आबा? साहेब दौऱ्यावर असायचं. त्यातनं बी येळात येळ काढून त्यांनी बायको पोरासनी सांभाळायचं. राणा शाळेतनं पळाला तो थेट शेतात. त्याला शाळेत जायचंच नव्हतं. आम्ही बळच त्याला शाळेत पाठवू म्हणून तो घरी यायचं बी नाव घ्यायचं नाही. साहेबांनी कसा बसा त्याला घरी आणला. असं करायचं नसतं राणा. हा, अरे तू असं वागलास की आईला किती वाईट वाटतं. पुन्हा असं करणार नाहीस ना? चल, आई संगत बोल म्हणजे तिला बी बरं वाटेल. चल. जाऊ दे मला ऐकू दे. कुठे गेलतास रे? कुठे नाही, माझं कुशीत झोपायचंय. आपण जाऊ दे. अरे अरे मला बरं नाही. आजारी माणसाजवळ झोपू नये. मी तुझ्या जवळ झोपलो की तू बरी होशील. नाही रे, तुला तुला खरंच असं वाटतंय या बरं व्हावं म्हणून? बघ बघ, तू शाळेला जा, शिक, परीक्षेला बस. तू परीक्षा पास झालास की मी लगेच बरी होईल. तू बरी होणार असेल तर मी काय बी करतो. काय बी नाही, शाळेला जायचं. जातो. बघ हं, नाहीतर नाहीतर मी कधी बरी होणार नाही. नाही, जातो. पक्का? जातो. शान माझं बाळते. जा आता गोदाकडे जाऊन झोप जा. नाही, मग तुझ्या जवळ झोपायचंय. अरे अरे तू शाळेला जा, पास हो, मग मी बरी होईल आणि मग माझ्या जवळून झोप. आता जा बघू, जा. गोदाक्का, जी याला घेऊन जा. चल बाय, चल. मी काय यात वाचेन असं वाटत नाही मला. माझ्या माघारी पोरांचा चांगला सांभाळ करा. सूरज मऊ आहे, पण वागण्या बोलण्याला चलाक आहे. पण माझा राणा राणा लई भोळा आहे हो. त्याच कसं व्हायचं पुढं? माझ्या पोरांचा सांभाळ करा. अहो, पोरांची काळजी सोडा, स्वतःकडे बघा जरा. माझं काही खरं नाही यार. अहो, असं का बोलताय सा? तुम्ही नक्की बऱ्या होणार. माझ्या पोरांचा नीट सांभाळ करा.
गोदक्का आई बरी होणार ना हो? होणार की, पर तू शाळेला गेला पाहिजेस, पास व्हायला पाहिजेस, मग आई बघ बरी होती का नाही ते. खरंच? मग तुम्हाला शाळेत न जायचं? पर तू आईला बोललायस ना शाळेला जातो म्हणून. हा, पण आई बरी होणार ना हो? होणार, आई बरी होणार, तुला तिच्याजवळ झोपायला बी मिळणार. पर तू उद्यापासून आधी शाळेला गेला पाहिजेस. जातोच. किती बिमार होते गुरुजीने, मला काय लागत नाही. आईसाठी मी किती बी मार खाईन, शाळेला जाईन, परीक्षा पास होईन, पण नुसतं आई बरी व्हायला पाहिजे बघ. होणार की, आई बरी होणार माझ्या लेकरा, बरी होणार तुझी आई. झोप बरं आता, झोप माझ्या बाळा. मग दुसऱ्या दिवशी गेले शाळेत? गेला की, आईवर तेवढा जीवच होता त्याचा. दुसऱ्या दिवशी हौसा हौसेनं आईच्या साहेबांच्या पाया पडला आणि मी पास होणारच म्हणून शाळेत गेला. असं काही कारण असलं की माणूस काही करायला तयार होतो, आणि इथे तर खुद्द आई होती. त्या दिवशी तो लय घाबरला होता, पर तरी बी मन घट्ट करून गेला तो आईसाठी. पर तो दिवसच वंगाळ होता. सकाळपासून डोळा लवत होता. काहीतरी भलतं होणार असं मनात सारखं भ्या वाटत होतं. साधी टिटवी वरडली तरी काळजात चर्र व्हायचं. उगाच गेलतो त्या दिवशी मी परीक्षेला, त्यांना उगाच ऐकलं त्या भागल्याचं. त्या दिवशी आबा शाळेत सोडायला आलते, तर त्यांच्या संगत परत गेलो असतो तर त्या दिवशी जर अक्कल आली असती तर शाळेतच गेलो नसतो, आणि आईला बी काही झालं नसतं. नीट पेपर लिह. हा, पेपर लिहून झाला की घरी ये. की जातो, पण आई चिडले नाही ना वो माझ्यावर? अरे ती कधी चिडती होय तुझ्यावर? बर हा, शाळेत काय घोळ घातला तर लय चिडल बघ. अजिबात बोलणारच नाही तू याशी. तवा पेपर नीट लिह. पण मला काय अभ्यास येत नाही, मग मी काय लिहू? अरे जसं जमेल तसं लिहू की. आई बरी व्हायला पाहिजे ना. हा लिहितो, आणि पासच होतो बघा. मग आई बरी होणार आणि मी तिच्याजवळ झोपणार. ठीक आहे, जा नीट लिहा. राणा, राणा, तू शाळेत कुणीकडे दिवस उगवला? आईला सांगितले पास होणार म्हणून. तू कसला ढेकळा पास होणार? तुला काय येतंय? तेच तर, पण आई बरी व्हायला पाहिजे की. माझ्याकडे एक आयडिया आहे, करणार का बोल? सांग की. कॉपी कर. म्हणजे? तू तर राडाने त्या आडानेच राहणार बघ. म्हणजे काय कर, पुस्तकाची पानं फाड, ती लपवून ठेव, आणि मग गुपचूप त्यात बघून जसं त्या तसं पेपर मध्ये उतरायचं. नाही नाही, चोरी करणं जमायचं ना मला. आईसाठी एवढं बी करणार नाहीस तू. बघ, तू शाळेला जा, शिक, परीक्षेला बस. तू परीक्षा पास झालास की मी लगेच बरी होईल.